प्रणाम आत्मवंदन युनिक रेकी पथमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत 25 डिसेंबर तुलसी पूजन दिनानिमित्त ईश्वराचे वरदान म्हणजे संजीवनी तुळशी यांच्याविषयी रहस्य जाणणार आहोत. तुळशी मातेची पूजा विधान जाणून घेणार आहोत. तुळशी मातेचा मंत्रही जाणून घेणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझे माता पिता गुरु सद्गुरु सर्व देवी देवता साधू संत ऋषीमुनी नवग्रहादी देवता नक्षत्र देवता तसेच माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य आणि विश्वातील सर्व रेकी गुरु यांच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. ईश्वराचे वरदान म्हणजेच संजीवनी तुळशी. हिंदू धर्मात तुळशी मातेला तिच्या धार्मिक आणि वैज्ञानिक ज्योतिषी गुणांमुळे अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झालेले आहे. तुळशी मातेचा महिमा कित्येक शास्त्रांनी गायला आहे. आयुर्वेद विज्ञानाने तुळशीला पर्यावरण व आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण मानले आहे. त्या संदर्भातील एक कथा आहे की एका मासिकामध्ये वाचण्यात आली होती की कलकत्त्याला ज्या काळी खूप रोगराई पडली होती त्यावेळेस एक आपले गृहस्थ होते, त्यांना विद्युत लाईटचा खांब घ्यायचा होता म्हणून त्या काळी ते इंग्रज इंजिनियरच्या घरी गेले आणि घरी गेल्यानंतर त्यांनी पाहिलं त्यांच्या कंपाऊंडमधनं आतमधनं प्रवेश केला पाहिजे की प्रत्येक कुंडीमध्ये तुळस लावली आहे, म्हणजे जिकडं पाहावं तिकडं तुळशीचीच रोपं त्यांना दिसली. म्हणून त्यांनी आतमध्ये गेल्या त्या इंजिनियरला विचारले की तुम्ही तर सगळीकडे तुळसच का लावली, दुसरी का नाही झाडे लावली. त्यावेळेस ते इंजिनियर त्या गृहस्थाला म्हणले तुम्ही हिंदू असून मला तुळशीविषयी विचारता नवले, तुम्हाला माहीत नाही का तुळशीचे महत्त्व काय. नाही म्हणे, काय झाले आजकाल जो उठतोय तो इंग्रजी भाषेच्या पाश्चिमात्य देशांच्या संस्कृतीत डुबला आहे. त्यामुळे स्वतःची संस्कृती स्वतःचे संस्कार आणि स्वतःच्या विषयीचे महात्म्य सणवार यांविषयी माहितीच नाही तर तुळशीविषयी कुठनं असतात. त्यावेळेस त्या इंग्रज इंजिनियर सांगितले पहा, तुळशी ही ज्या ठिकाणी असते तेथून 200 मीटरचे अंतर शुद्ध आणि पवित्र ठेवले जाते. तुळशीचा एवढा मोठा महिमा आहे की तिच्यामुळे वातावरण शुद्ध होते आणि मलेरिया TB सारख्या रोगांच्या जंतूंचे प्रादुर्भाव पूर्ण नष्ट होतो. किंबहुना वातावरणामध्ये जे जंतू आहे ते नष्ट होतात, म्हणजे वातावरण नैसर्गिकरित्या शुद्ध ठेवले जाते. अशा तऱ्हेने हा तुळशीचा महिमा इतरांना माहिती आहे, आपल्यासारख्यांना माहीत नाही. ही किती खेदजनक गोष्ट आहे हे त्यावेळेस त्या व्यक्तीला पटलं आणि त्यांनी घरी येऊन तुळशीचे रोप लावण्यास सुरुवात केली. पण मला सांगायचं तात्पर्य एवढं की प्रत्येक घराच्या दारात तुळशी वृंदावन असतेच आणि ते ठेवलंच पाहिजे. त्यामुळे आपल्या घराच्या भोवतीचे संपूर्ण वातावरण हवा शुद्ध राहते, घरामध्ये कोणत्याही रोगाचे कीटाणू प्रवेश करत नाही. आणि तसं पहा, महिलासुद्धा सकाळी आंघोळ केल्यानंतर एक लोटा शुद्ध जल घेऊन तुळशी मातेची पूजा करतात, जल अर्पण करतात, तिला धूपबत्ती लावतात. त्यानंतर तुळशी मातेला 3 किंवा 5 प्रदक्षिणा मारतात आणि तुळशी मातेला तुलसी शीर्षके शुभे पापहारणी पुण्य दे नमस्ते नारदमुनी नारायणी मनप्रिये हा मंत्र म्हणून तुलसी मातेची पूजा केली जाते. कारण तुळसी माता ही नारायणाची प्रिय आहे म्हणून नारायणी मनप्रिय असे म्हटले जाते. जेव्हा समुद्र मंथन झाले, समुद्र मंथनाच्या वेळी अनेक वस्तू समुद्र मंथनामधून प्राप्त झाल्या. त्यापैकीच एक आहे तुळस, जी प्राणी मात्रांच्या कल्याणासाठी
अत्यंत उपयुक्त आहे. एवढेच नव्हे तर जे व्यक्ती रागीट आहे, त्यांच्यामध्ये क्रोध भरपूर असतो, अशांनीही तुळशीचे सेवन केले पाहिजे. एवढेच नाही तर तुळशीचे जो काढा मिळतो तो पाण्यामध्ये 2-3 थेंब टाकून त्याचेही पाणी पिल्यामुळे आपले शरीर रोगजंतुविरहित होते. आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशी मातेला तिच्या धार्मिक, वैज्ञानिक व ज्योतिषीय गुणांमुळे अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झाले आहे. तुळशीचा महिमा कित्येक शास्त्रांनी गायला आहे. आयुर्वेद आणि विज्ञानाने तुळशीला पर्यावरण व आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण मानले आहे. पहा की तुळशी माता विविध प्रकारच्या रोगकीटाणूंना नष्ट करते. तुळशीच्या सेवनाने भूक लागते, हृदय व मेंदूला खूप फायदा होतो. जणू ती ईश्वराकडून मिळालेली आरोग्याची संजीवनी आहे. संजीवनी तर खूप फायदा झाला तिचा की तुळशीची पाने ऑक्सिजन देतात. सकाळी सकाळी तुळशीच्या रोपाला लोटाभर पाणी वाहिल्याने आणि तुळशीचे दर्शन केल्याने सुवर्णदानाचे फळ प्राप्त मिळते. हृदयात आनंद येतो. यमदूत त्रास देत नाहीत. मेल्यानंतर मनुष्य भगवंताच्या धामात जातो. तुळशीची 5 पाने चावून खाऊन पाणी प्यावे. दातामध्ये तुळशीच्या पानांचे कण अडकू राहू देऊ नयेत याची काळजी घ्यावी. याच्याने पोटाचे रोग, कॅन्सर होत नाही आणि पाप मिटतात. मुलांनी स्मरणशक्ती वाढवण्यासाठी रोज तुळशीची 5 पाने खाल्ली पाहिजेत. फक्त रविवार सोडून रविवारी तुळशीची पाने खात नाही, पाने तोडत नाही आणि तुळशी मातेला जलही अर्पण केले जात नाही. कित्येक मुलांना असा फायदा झाला आहे. 800 व्याधी ठीक करण्याची ताकद तुळशी मातेमध्ये आहे. घरात कलह होत असेल तर एका पात्रात तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यात तुळशीची पाने टाकून अथवा गुरुगीतेचा पाठ करावा व घराच्या सर्व लोकांनी मिळून भगवंताचे नाम संकीर्तन करावे आणि मोठ्याने हास्य प्रयोग करावा आणि हे तुळशीचे पाणी घरात शिंपडावे. तसेच सर्वांनी हे थोडे थोडे पाणी प्यावे. याच्याने घरातील कलह, तंटे शांत होऊ लागतात. घराच्या मुख्य दारावर तुळशीची 2 रोपे असावी. 4-10 असतील तर आणखी चांगले. तुळशीमध्येही 2 प्रकार असतात, राम तुळशी आणि कृष्ण तुळशी. राम ही हिरव्या रंगाची असते पूर्ण, कृष्ण ही काळ्या रंगाची, म्हणजे तिला वैजंती तुळशी म्हणतात. आणि आपल्या घरामध्ये लावताना दोन्ही लावा. कृष्ण तुळशी जी आहे ती काळी, म्हणजेच तिला वैजंती म्हणतात, आणि जी हिरवीगार पानं असतात तिला रामा तुळशी म्हणतात. ही दोन्ही एकत्र राहण्याने घरातील वातावरण सकारात्मक राहतं, घरामध्ये कलह होत नाही आणि भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते. ही धनात्मक ऊर्जा उत्सर्जित करतात आणि ऋणात्मक ऊर्जा दूर करतात. घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते, नकारात्मक ऊर्जा दूर निघून जाते आणि घरामध्ये धनात्मक स्पंदने, व्हायब्रेशन्स होतात. पिंपळाचे झाड, तुळशीचे रोप, गाय हे तर आरोग्य आणि सद्गतीसाठी वरदान आहे. घरात तुळशीची रोपे ठेवल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते, अपशकुन दूर होतात. तुळशीच्या मुळाशी माती, गायीच्या खुराची माती सुखशांती आणते. तुळशीच्या मुळाची माती सर्वांगाला लावून थोड्या वेळाने चांगले चोळून स्नान केल्याने त्वचा रोग दूर होतात, आरोग्यता वाढते आणि त्वचा मऊ व सुंदर होऊन मन प्रफुल्लित होते. तुळशीच्या पानाचे तेलही खूप फायदा देते. तसेच हे तेल मिळते बाजारामध्ये, याचा काढा मिळतो, पाणी मिळते, त्याचेही सेवन केल्याने खूप फायदा होतो. त्याच्यासाठी 1 ग्लासभर पाण्यामध्ये थोडासा काढा मिश्रण करून ते रोज सकाळी अनश्यपोटी आपण प्राशन केल्याने, पिल्याने त्याच्या ह्याने आपल्या शरीरात रोग होत नाहीत. तुळशी पूजनाचा महिमा की शास्त्रामध्ये तुळशी समस्त देवतांचा वास असल्याचे सांगण्यात आले आहे. तुलस्या सकला देवा वसंती सतत येता अतस्ता मर्चयेल्योके सर्वान देवान समर्चयन. तुळशीच सदैव समस्त देवतांचा निवास करतात, म्हणून जे लोक
तुळशीची पूजा करतात त्यांना अनायासेच सर्व देवतांच्या पूजेचे फळ प्राप्त होते. तुलसी उपनिषदमध्ये येते की ही तुलसी माता तू देवतांसमोर सदैव सेवित आहेस आणि मुक्ती प्रदान करणारी आहेस. तुझ्या मुळाशी म्हणजे तुलसी मातेच्या मुळाशी भगवान विष्णू आणि सावलीत लक्ष्मी देवीचा वास असतो. अगस्त्य संहितेत लिहिले आहे, या जगात तुळशीच्या तुलनेत दुसरी कोणतीही पवित्र वस्तू नाही. तुळशीचे रोप लावल्याने व त्याला पाणी घातल्याने अथवा तुळशीला स्पर्श केल्याने तसे तुळशीचे दर्शन केल्यानेही ती पवित्र करते. चारही वर्ण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या चारही आश्रमांचे ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास स्त्री पुरुष जे कोणी तुळशीची पूजा करतात तुळशी त्यांची मनोकामना पूर्ण करते. जे मनुष्य रोज तुळशीला प्रदक्षिणा करून नमस्कार करतात त्यांच्या समस्त पापांचा नाश होतो. तुळशी प्रदक्षिणेचे लाभ भरपूर आहेत. शास्त्रामध्ये तुळशीच्या प्रदक्षिणेचे अप्रत्यक्ष महात्म्य देण्यात आले आहे. प्रदक्षिणा करताना व्यायाम तर होतोच, सोबत श्वासोश्वासावासे तुळशीचा रोगनाशक सुगंध संपूर्ण शरीरात पोहोचतो. तुळशीच्या प्रदक्षिणेने स्वास्थ्य सुधारते, त्यात वृद्धी होते. मुबलक प्रमाणात तुळशीचा सुगंध घेण्याकरिता प्रदक्षिणा करण्यासाठी तुळशीचे रोप घनदाट असले पाहिजे. धर्मशास्त्रामध्ये तुळशीच्या 108 प्रदक्षिणा करण्याचे विधान आहे. तुळशीचे स्नान, धूप, दीप, नैवेद्य वगैरे षोडोपचारे पूजा केल्याने तिला प्रदक्षिणा केल्या पाहिजेत. आरोग्यप्रद तुळशी या तुळशी मातेच्या रोपाच्या मध्यभागी जेथे तुळशीचा उत्कट सुगंध येतो तेथे केल्या जाणाऱ्या प्राणायामाला तुळशी प्राणायाम असे म्हणतात. याच्याने तुळशीचा रोगनाशक सुगंध संपूर्ण देहाला जाऊन रोग उत्पादक जंतूंचा नाश होतो. शरीरात स्फूर्ती येते आणि आळस दूर होतो. रक्तशुद्धी होते आणि फुफ्फुसे मजबूत होतात. शरीर बलवान, आरोग्यवान होऊन मुखमंडलाची म्हणजे चेहऱ्याची आभा, कांती व सुंदरता वाढते. चला तर मग साजरा करूया तुलसी पूजन दिवस. पूर्वी भारतात घरोघरी तुलसी माता विराजमान असायची. घराचे वातावरण सात्विक राहत होते आणि लोकही निरोगी, प्रसन्न, सुखी, सक्षम आणि सुदृढ राहत होते. परंतु विदेशी तथाकथित मॉडर्न कल्चरने प्रभावित झाल्यामुळे लोकांचे नैतिक पतन झाले आणि ते तुळशीची महत्ता विसरून गेले. घराघरात तुळशीची महत्ता विसरून गेल्यामुळे घराघरातून तुळशी गायब होऊ लागली. परिणामी अशांती, रोग, कलह, प्रदूषण, आत्महत्या वगैरे सारख्या गोष्टींची वाढ होत गेली. करुणा सिंधू प्रत्येक संत हे आपल्या सत्संगाद्वारे तुळशीचा महिमा आणि उपयोगिता लोकांपर्यंत पोहोचविण्याचे अनेक प्रकारे कार्य करत आहे. शास्त्रामध्ये वर्णित तुळशीची महत्ता संकलित करून तिला समाजापुढे ठेवले जाते. आपल्या अनुभवांच्या आधारे तुळशीचे औषधीय प्रयोग व उपयोगिता सुद्धा सांगितली जाते. तुळशी पूजन दिनाच्या दिवशी तुळशीच्या 108 प्रदक्षिणा केल्यामुळे दारिद्र्यता दूर होते. चला तर मग तुळशी पूजन दिन सर्व मिळून एकत्रपणे साजरा करूया. तुळशी माता तुलसी श्री सखी शुभे पापहारिणी पुण्यदे नमस्ते नारद मुनी नारायणी मनप्रिये. तुळशी मातेच्या पूजनाचा सर्वांनी अवश्य लाभ घ्या. ती आपली माता आहे.
तिच्या स्मरणाने जर आपल्याला एवढे पुण्य मिळते तर तिचा वापर केला, तिच्या मातीचा वापर केला, तिची जर आपण पूजन केले आणि तिचा आपल्या घरामध्ये जर रोप लावून तिचा वाढ केला तर खूप फायदा होईल. आपण शारीरिक, मानसिक, भावनिकदृष्ट्या, आत्मिकदृष्ट्या संपन्न हो. श्री हरी विष्णूंची कृपा सर्वांना प्राप्त हो ही सद्गुरु चरणी प्रार्थना. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरु.